आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले यावेळी महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर करण्यात आले। राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या। शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय असेल। महायुती म्हणूनच निवडणुका लढायला पाहिजे असं आशिष जयस्वाल यांनी भाष्य केले। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अनेक वर्षांपासून आम्ही सोबतच निवडणूक लढतोय। विभाजनामुळे यात फायदा हा काँग्रेसला होत असतो, म्हणून महायुती म्हणूनच निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमिका आहे असं जयस्वाल म्हणाले। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा यासह अन्य मागण्यांसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव शहरात चक्काजाम आंदोलन सुरू केले। तासगावच्या एसटी स्टँड चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर जनावरे घेऊन सहभागी झाले। काँग्रेसने ईव्हीएम मशीन आणली नसती तर हे पाप आमच्या माथी मारलं नसतं आणि आता निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतंय असं आरोप बच्चू कडू यांनी केलाय। त्यामुळे मत मागायला जावं की न जावं अशी अवस्था या राज्यकर्त्यांनी आणून ठेवली आहे असंही बच्चू कडू म्हणाले। अलिबागमधील आरसीएफ कंपनीच्या गेटवर शिवसेनेकडून रास्ता रोको करण्यात आला। 140 प्रकल्पग्रस्तांना आरसीएफच्या सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। राज्य निवडणूक आयोगाची महाविकास आघाडीनं भेट घेतली। यावेळी सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका नकोत अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली। चोक्कलिंगम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही विषय अनिर्णित राहिलेत। यामुळे बुधवारी पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांची भेट घेणारे देशात निवडणूक पारदर्शक व्हावी ही सर्वांची इच्छा असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाचे दोन्ही आयुक्त समोरासमोर येत नसल्यानं अनेक गोष्टी स्पष्ट होत नाही अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकरांनी निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर दिली। बुधवारी होणाऱ्या बैठकीत सत्ताधाऱ्यांनी उपस्थित राहण्याची विनंती करू असंही ते म्हणाले। आमदार रोहित पवार यांनी निलेश गायवळ आणि त्यांच्या परिवाराला जामखेडला पाचारण केल्याचा आरोप राम शिंदेंनी केलाय। गायवळला रोहित पवार आणि अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळाल्याचंही ते म्हणाले। वैभव खेडेकर यांचे अखेर भाजपवासी झालेत। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलेला आहे। मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीच क्लस्टर योजना आणली असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। आमचं सरकार महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम करतंय। टीका करणाऱ्यांनी विकास कामं दाखवावीत असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला। कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेचं एकनाथ शिंदेंना निमंत्रण देण्यात आलं। पहाटे 2:30 वाजता उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात येईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीकडून महापूजेचं निमंत्रण देण्यात आलं। स्वाती पाचुंदकर यांनी भाजपात प्रवेश केलाय। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश झाला असून पाचुंदकरांवर रणसण गावातील सरकारी जमीन लाटल्याचा आरोप आहे। समीर पाटील यांनी धंगेकरांना आव्हान केले। धंगेकरांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत असं आव्हान करण्यात आलंय। बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ साखर कारखाना विक्री प्रकरणात आम्हाला राजकारण करायचं नाही असं म्हणत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी थेट ओमकार ग्रुपला शेतकऱ्यांचा ऊस चांगल्या भावानं खरेदी करण्याचं आवाहन केले। जिल्ह्यातील घाणेरड्या राजकारणात न पडता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे असं मत रविकांत तुपकरांनी व्यक्त केलं। महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाची भेट घेण्यापूर्वी ठाकरे गटाच्या शिवालय कार्यालयाला आले होते। यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या कारमधून आले। मात्र शिवालयातून मंत्रालयात जाताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंही राज ठाकरेंच्या कारमधून गेले। महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी निशाणा साधलाय। पराभव दिसत असल्यानं ते एकत्र आले। पहिल्यांदा ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष मंत्रालयात आल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। निवडणूक म्हणजे फ्रॉड झालाय। निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही। नाशिकमध्ये 3.5 बोगस मतं आहे। मुंबई कल्याण डोंबिवलीतही हीच परिस्थिती आहे। दखल मात्र घेतली जात नाही असं म्हणत राऊतांनी निवडणूक आयोगावर टीका केली।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस सातारा दौऱ्यावर आहेत. 2 दिवस गावी त्यांचा मुक्काम असून उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक होईल. आय लव्ह देवाभाऊ, आय लव्ह बुलडोझर बाबाचे बॅनर लावण्यात आले. अंधेरी परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावण्यात आले. आय लव्ह मोहम्मदच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली. शिंदेंच्या कार्यकाळातील योजना फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच बंद केल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला होता. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही कोणत्याही योजना बंद केल्या नाही. अतिवृष्टीच्या संकटामुळे राज्यावर मोठा भार पडल्याचं त्यांनी म्हटलं. मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सोमवारी अभाविप आणि मनसे कार्यकर्त्यांच्या वादासंदर्भात चर्चा झाली. महाविकास आघाडीत मनसे सहभागी झाली तरी महायुतीला काही फरक पडणार नाही असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलंय. कोकणच्या ग्रामीण भागात मनसेची ताकद आता कमी झाली आहे. अनेक जण आमच्या बरोबर आलेत. त्यातच वैभव खेडेकर हे देखील त्यांच्या सोबत नाहीत. त्यामुळे मनसेची अडचण होणार नाही असं गोगावले म्हणाले. लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. आता सर्व्हरमध्ये सुधारणा केली असून नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी करता येईल अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.